पंढरपुरातील नामदेव पायरीला ही आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। नामदेव पायरीवर फुलातून विठ्ठल साकारण्यात आलाय आणि याचाच आढावा घेतला माझ्या सहकार्यानं। पंढरपूरमध्ये आलेला वारकरी जर पांडुरंगाचं दर्शन झालं नाही तर नामदेव पायरीचं दर्शन घेतो आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्याचा भाव त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतो। आपण पाहतोय की नामदेव पायरीला आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। या फुलांवरती आपण पाहतोय की फुलरूपी विठ्ठल जे आहे ते नामदेव पायरीवरती साकारलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथं संत चोखामेळांची समाधी आहे आणि इथं आलेला वारकरी संत चोखामेळांच्या समाधीचं दर्शन घेतो, नामदेव पायरीवरती नतमस्तक होतो आणि मंदिराला प्रदक्षिणा घालून या पांडुरंगाचं दर्शन झाल्याचा भाव जो आहे तो या वारकऱ्याच्या मनामध्ये उत्पन्न होतो। आपण पाहतोय की संत नामदेव पायरीला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि आपण पाहतोय की संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। तुका झालाशे कळस, ज्ञानदेवे रचेला पाया तुका झालाशे कळस असं म्हणतात। आपण पाहतोय की वारकरी संप्रदायाचा पाया जो आहे तो ज्ञानदेवांनी रचला आणि त्याच्यावरती संत तुकाराम महाराजांनी कळस चढवला। हीच प्रत्यक्ष अनुभूती आपल्याला या खरं तर दृश्यरूपी फुलरूपी या खरं तर सजावटीमधून पाहायला मिळते। आणि आषाढी कार्तिकी भक्तजयंती म्हणजे आषाढी आणि कार्तिकीच्या निमित्तानं भक्तांचा मेळा जो पंढरपूरमध्ये जमतो त्याचं हे दृश्य आपण पाहतोय की आपल्याला पाहायला मिळते। आणि या पुंडलिक पायरीला, नामदेव पायरीला आपण पाहतोय की आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचं ही मन आकर्षण घेताना आपल्याला पाहायला मिळते। नामदेव पायरीवरती संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि फुलरूपी विठ्ठल जो आहे तो साकारण्यात आलाय। कॅमेरा पर्सन मिलिंद सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी।